नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीला 2024 मध्ये म्हणजे याच वर्षी आलेले प्रश्न पाहत आहोत. या अगोदर मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचे 10 पार्ट पाहिलेले आहेत. तर मित्रांनो आजपासून आपण प्रत्येक विषयाचे वेगवेगळे पार्ट्स पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण आज विज्ञान या विषयाचा पहिला भाग पाहणार आहोत. तर जर तुम्ही मुंबई किंवा इतर जिल्ह्यांची पोलीस भरती देताय, तर तुम्ही पाहिलं असेल की आता शेवट विज्ञान आणि इतर विषयांचं महत्त्व वाढत चाललंय. मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता यांचे प्रश्न कमी येत आहेत. त्यामुळे आपल्याला विज्ञान विषयाचा देखील सराव करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ही सिरीज सुरू केली आहे. तर आता आज आपण विज्ञानाचा भाग 1 पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती देत आहात आणि तुमचा पेपर अजून झाला नाहीये, तसेच जर तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करणार आहात, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि दिलेल्या प्रश्नांचा सराव करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 पहा, दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे? आता मित्रांनो, रोग कशामुळे होतात? विषाणूमुळे, जीवाणूमुळे. परंतु ते पसरतात कशामुळे? पाणी, हवा, कीटक, ठीक आहे, यासारख्या गोष्टींमुळे. तर या ठिकाणी पहा, कुष्ठरोग कशामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे होतो. आणि पसरतो कशामुळे? तर जास्त वेळ संपर्कात राहिल्यामुळे किंवा आजारी व्यक्तीने शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर जे द्रव बाहेर पडतात, त्यातून हा रोग पसरू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा पाण्यामार्फत पसरतोय का? नाहीये. निमोनिया पहा मित्रांनो, निमोनिया कसा आहे? तर बॅक्टेरियल डिसीज आहे, जीवाणूमुळे होणारा रोग आहे. आणि हा पसरतो कसा? तर आजारी व्यक्ती खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर, म्हणजे कसा? हवेमार्फत. तसेच मधुमेह मित्रांनो एकतर शरीरामध्ये तयार होतो किंवा आनुवंशिकतेने एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो, म्हणजे वडिलांपासून मुलाला होऊ शकतो. तर मित्रांनो, हे तिन्ही आहेत ते पाण्यापासून पसरत आहेत का? नाही पसरत आहेत. परंतु कावीळ हा रोग आहे, तो कशामुळे होतो? HBV. कावीळ कशामुळे होतो? तर हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे होतो, विषाणूमुळे होतो. आणि तो पसरतो कशामुळे? दूषित पाण्यामुळे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे? पर्याय 3 कावीळ. प्रश्न क्रमांक 2, WHO द्वारे भारत पोलिओ मुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? आता मित्रांनो, भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. ठीक आहे, पोलिओ काय आहे? एक आजार आहे. कशाला होतो? तर आपल्या मज्जासंस्थेला होतो, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला होतो. आणि यामुळे काय होतं? तर अपंगत्व येतं. तर मित्रांनो, हा होतो एका विषाणूमुळे. त्याचं नाव काय? पोलिओ व्हायरस. आणि याला दुसरं नाव काय असतं? या रोगाला दुसरं नाव आहे पोलिओ मायलिटिस. तर मित्रांनो, 2014ला मार्च महिन्यामध्ये WHOने घोषणा केली. 27 मार्च 2014ला जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे WHOने घोषणा केली की भारत हा पोलिओ मुक्त देश बनलेला आहे. ठीक आहे, कोणतं वर्ष आहे? 2014. पर्याय 1. तारीख विचारली तर 27 मार्च. प्रश्न क्रमांक 3, हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता मित्रांनो, या प्रश्नाबद्दल काय पाहायचं आहे? हत्ती रोग कशामुळे होतो, कशामुळे पसरतो आणि याचं संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हत्ती रोग कशामुळे होतो मित्रांनो? याला फिलेरियासिस असं देखील म्हटलं जातं. आणि हा मायक्रोफिलेरी नावाच्या आळ्यांमुळे होतो. आणि या आळ्यांचं वहन असतं ते क्युलेक्सी नावाच्या डासामार्फत होतं. तर मित्रांनो, याचं नाव काय? फिलेरियासिस. कशामुळे होतो? मायक्रोफिलेरी नावाच्या अळीमुळे. आणि ही अळी कोणामार्फत पसरते? क्युलेक्सी नावाच्या डासामार्फत. ठीक आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये याचं संशोधन केंद्र आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, पेशीची ऊर्जा केंद्रे पॉवर हाऊस कोणास म्हणतात? आता मित्रांनो, पेशीचे विविध अंगक आहेत. सेल वॉल असेल, त्याच्यामध्ये असलेलं पेशी द्रव्य असेल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स वगैरे. तर यासारखे बहुतेक पार्ट आपल्याला माहीत असले पाहिजेत. आणि त्यापैकीच एक आहे मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे काय? मराठीमध्ये तंतुकणिका. यामध्ये ATPच्या स्वरूपात ऊर्जा साठवली जाते, म्हणून याला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचं ऊर्जा केंद्र म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 5, चार्ल्स डार्विन यांनी डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. आता मित्रांनो, आपल्याला माहीत असेल उत्क्रांतीवाद म्हणजे काय? तर मानवाने किंवा सजीवांनी काळानुसार स्वतःमध्ये केलेला बदल. ठीक आहे, तर यासंबंधी चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत मान्य केला जातो. आणि त्यांनी हा ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये मांडलेला होता, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. आता मित्रांनो, आपण भजी बनवताना, केक बनवताना, पाव बनवताना कशाचा वापर करतो? सोड्याचा वापर करतो, खाण्याच्या सोड्याचा वापर करतो. आणि त्याला काय म्हटलं जातं?
सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. जर मित्रांनो याऐवजी धुण्याचा सोडा असं विचारलं तर काय असेल? सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग किंवा काच वापरतात? आता मित्रांनो, आपण गाडी चालवताना साईडला जो आरसा असतो, जो मिरर असतो, तो कशा प्रकारच्या ग्लासचा असतो? कॉन्व्हेक्स ग्लासचा, म्हणजेच बहिर्वक्र आरशाचा बनलेला असतो. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो हा का असा असतो? तर पाठीमागनं येणारी वाहनं आपल्याला स्पष्ट दिसावीत आणि जवळ दिसावीत यासाठी. त्यामुळे आरशावर सूचना देखील असते की ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅश डॅश इतकी आहे. आता मित्रांनो भारतामध्ये घरगुती वीज जी वापरली जाते त्यासाठी जी वारंवारता आहे ती 50 हर्ट्झ इतकी असते. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. म्हणजे काय? विद्युतधारेची जी हालचाल होते ती सेकंदाला 50 हर्ट्झ इतकी होते. प्रश्न क्रमांक 9. उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? मित्रांनो उन्हाळ्यात आपल्याला दूरवर पाहिलं असता काय दिसतं? तर वेगळं विचित्र चित्र दिसून येतं, लहरी दिसून येतात. त्या कशामुळे दिसतात? तर मृगजळामुळे. आणि ते कशामुळे होतं? तर प्रकाशकिरण वाकल्यामुळे. आणि त्याला काय म्हटलं जातं? प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. काही ठिकाणी याबद्दल सांगितलं जातं की प्रकाशाचे अपवर्तन आणि पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे मृगजळाचा आभास होतो. परंतु मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आहे? मृगजळ कशामुळे होतं? प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. आणि पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे काय होतं? तर इंद्रधनुष्य दिसतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. वनस्पतीच्या फुलातील डॅश डॅश घटक दरांना पाकळ्या म्हणतात. आता मित्रांनो समजा हे वनस्पतीचं फूल आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा हे जे निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे ते काय असतं? त्याला म्हटलं जातं निदलपुंज. म्हणजे काय? तर हिरव्या रंगाचा जो देठ असतो देठासोबत ज्या पाकळ्यासारखं असतं त्याला काय म्हणायचं? निदलपुंज म्हणायचं. तर या ज्या मोठ्या पाकळ्या आहेत, ज्या मूळ पाकळ्या असतात त्यांना काय म्हणतात? दलपुंज म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय असतं? पुंकेशर आणि स्त्रीकेशर. ठीक आहे. म्हणजे जायंग आणि पुमंग. मग या ठिकाणी पहा या मोठ्या पाकळ्यांना काय म्हटलं जातंय? दलपुंज असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 4. दलपुंजमधील घटकांना काय म्हटलं जातं? पाकळ्या म्हटलं जातं. त्याच्या बाहेर काय आहेत? हे निळ्या रंगामध्ये मुख्यतः कसं असतात? हिरव्या रंगामध्ये असतात. ते काय असतात? तर निदलपुंज म्हणजे काय? देठासोबत असलेल्या पाकळ्या. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थेची स्थापना 1986 साली पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. आणि यामध्ये पेशींवर संशोधन केलं जातं. आणि सध्या याचे दिग्दर्शक डायरेक्टर कोण आहेत? डॉक्टर मोहन वाणी. ठीक आहे. लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्यात? स्थापना 1986 आणि मुख्यालय पुणे आणि डायरेक्टर किंवा संचालक डॉक्टर मोहन वाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा श्वासोच्छवास होतो तेव्हा तो मस्तिष्क पुच्छ आणि अनुमस्तिष्क या दोन्हीमुळे नियंत्रित केला जातो. ठीक आहे. यातील एकामुळे म्हणजेच मस्तिष्क पुच्छमुळे काय होतं? तर हवा आत घेतली जाते त्यासाठी संकेत दिला जातो. तर हवा बाहेर सोडण्यासाठी अनुमस्तिष्काद्वारे संकेत दिला जातो. त्याचबरोबर जर मित्रांनो रक्तप्रवाह आणि हृदयाचे ठोके यांचा विचार केला तर या दोन्ही गोष्टी आहेत त्या मस्तिष्क पुच्छमुळे नियंत्रित होतात. म्हणजे या ठिकाणी या तिन्हीवर कशाचं नियंत्रण आहे? मस्तिष्क पुच्छचं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मेंदूचे भाग कोणते, त्यांचे कार्य काय याबद्दल माहिती व्यवस्थित वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 14. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? आता मित्रांनो या सर्वांनी काय केलेलं आहे? वनस्पतींचं आणि प्राण्यांचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे सजीवांचं विभाजन केलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन केलं असं म्हणूया. तर या ठिकाणी पहा कार्ल लिन्नेसनं काय केलं? तर सजीवांचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करण्याची पद्धत शोधून काढली. ठीक आहे. हॅकेलनं काय केलं? तर हॅकेलनं तीन किंगडम असलेली किंवा 3 सृष्टी असलेली पद्धत विकसित केली. कोपलँडनं काय केली? 4 सृष्टी असलेली पद्धत विकसित केली. आणि रॉबर्ट व्हिटकरनं काय केलं? तर रॉबर्ट व्हिटकर यांनी पंचसृष्टी पद्धत शोधून काढली. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा हॅकेलने जी पद्धत शोधून काढली होती किंवा जी वर्गीकरण पद्धत शोधून काढली होती ती 3 किंगडमची होती, 3 सृष्टींची होती. कोणती? प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी आणि प्रोटिस्टा सृष्टी. ठीक आहे.
कोपलँडनं जी काढली त्याच्यामध्ये 4 सृष्टी होत्या, कोणत्या कोणत्या? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 कोपलँड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत टिंबटिंब असते. आता मित्रांनो, इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती असतं? 0.00055 एम्स्ट्रॉन. ठीक आहे. तर हायड्रोजनचं किती असतं? हायड्रोजनच्या अणूचं किती असतं? तर 1 एम्स्ट्रॉन असं म्हणूया. मग हे किती पट आहे त्याच्या? तर हे 1836 पट आहे. किती? 1836 पट. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? या ठिकाणी पर्याय 1 1800 पटीने जास्त आहे असं म्हणूया. ठीक आहे. 36 इकडे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, प्रकाशाचा वेग किती असतो? मित्रांनो, प्रकाशाचा वेग आपण पाहिलेला असेल आजपर्यंत, किती वेळा झाला असेल? शाळेत झाला होता. तर तो किती असतो? आपण पाहिला असेल 3 × 10⁸. ठीक आहे. 3 × 10⁸ किलोमीटर प्रति सेकंद. ठीक आहे. म्हणजेच 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद इतका असतो. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? आता मित्रांनो, आपल्याला काय काय पाहायचं जीवनसत्वांबद्दल? जीवनसत्वांची नावं. ठीक आहे. नंतर त्यांची शास्त्रीय नावं, त्यानंतर त्यांच्या अभावामुळे होणारे रोग आणि काहींच्या आधिक्यामुळे होणारे रोग. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग. कोणता? मूळदोष, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? रिकेट्स असं म्हटलं जातं. हा रोग डी जीवनसत्वाच्या किंवा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. स्कर्वी कशामुळे होतो? विटॅमिन सीच्या म्हणजे क जीवनसत्वाच्या अभावामुळे. बेरीबेरी विटॅमिन बीच्या अर्थात B1च्या म्हणजे थायमिनच्या अभावामुळे होतो. आणि रातंधळेपणा हा विटॅमिन एच्या म्हणजे अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, डायनामो काय निर्माण करतो? आता मित्रांनो, आपण पाहिलं असेल काही वेळा सायकलच्या चाकाला एक गट्टू जोडलेला असतो. तो कशाचा असतो? तर तो डायनामो असतो. आणि त्यामध्ये काय होतं? जसं चाक फिरतं तसतसं चुंबकीय शक्तीद्वारे विद्युत ऊर्जा म्हणजेच विजेची निर्मिती केली जाते. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 विद्युत ऊर्जा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? आता मित्रांनो, या ठिकाणी चुकून चालल्यामुळे झालेला आहे. चावल्यामुळे कोणता रोग होतो? तर रेबीज नावाचा रोग होतो. म्हणजे पर्याय 2. हा जो रोग आहे तो रॅबिडो व्हायरसमुळे होतो आणि मुख्यतः फक्त सस्तन प्राण्यांना होतो. तसेच या रोगाला आणखी एक नाव आहे, ज्याला हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. म्हणजे काय? पाण्याची भीती वाटणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? आता मित्रांनो, वजन आहे ते डायरेक्टली गुरुत्वाकर्षण शक्तीशी संबंधित आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त त्या ठिकाणी वजन जास्त, ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी त्या ठिकाणी वजन कमी. मग मित्रांनो, केंद्रकापासून जितक्या अंतरावर ठिकाण असेल तितकं गुरुत्वाकर्षण कमी असेल आणि जितकं जवळ असेल त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त असेल. आणि पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार आहे तो अशा प्रकारचा आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे विषुववृत्त आहे, या ठिकाणी सेंटर आहे, तर ध्रुव जवळ आहे आणि विषुववृत्त लांब आहे. म्हणजे काय? तर ध्रुव हा पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ आहे आणि जसजसं आपण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाऊ तेव्हा काय होतं? गुरुत्वाकर्षण कमी होत जातं आणि जसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसं गुरुत्वाकर्षण वाढत जातं. म्हणजे काय? तर विषुववृत्तावर गुरुत्वाकर्षण कमी आहे आणि ध्रुवावर जास्त आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त त्या ठिकाणी वजन देखील जास्त. म्हणजेच आपण काय म्हणू शकतोय की पृथ्वीच्या ध्रुवांवर गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी वस्तूचं वजन देखील जास्त भरणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 पृथ्वीच्या ध्रुवांवर. प्रश्न क्रमांक 22, संगणकात यापैकी स्टोरेज डिव्हाइस येत नाही. आता मित्रांनो, संगणकामध्ये 3 प्रकारचे डिव्हाइस असतात. एक इनपुट, दुसरं आउटपुट आणि तिसरं स्टोरेज. मग या ठिकाणी पहा, इनपुट उपकरण म्हणजे काय किंवा डिव्हाइस म्हणजे काय? तर ज्या उपकरणाद्वारे संगणकामध्ये म्हणजे कम्प्युटरमध्ये माहिती पाठवली जाते त्याला काय म्हणायचं? इनपुट डिव्हाइस. ज्याच्यातून बाहेर काढली जाते त्याला काय? आउटपुट डिव्हाइस. आणि ज्यामध्ये माहिती साठवली जाते त्याला काय म्हणायचं? स्टोरेज डिव्हाइस. मग या ठिकाणी पहा, हार्ड डिस्कमध्ये माहिती साठवली जाते, पेनड्राईव्हमध्ये माहिती साठवली जाते, CD मध्ये माहिती साठवली जाते. परंतु मॉनिटर काय मित्रांनो? मॉनिटरमध्ये माहिती बाहेर दाखवली जाते. म्हणजे काय? हे आउटपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे. स्टोरेज डिव्हाइस नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 हा स्टोरेज डिव्हाइस नाही, आउटपुट डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 23, संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी कशात मोजतात? मित्रांनो, आपण पाहिलं असेल KB, MB, GB, TB हे काय आहेत? संगणकाचे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असलेलं स्टोरेज म्हणजे मेमरी मोजण्याचे एकक. कशाचं आहे?
काय आहे, बाईट्स आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, चॅट जीपीटी काय AI आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याला जर आपण माहिती सांगितली तर हे काय करतं, ती माहिती आपल्याला पाठवू शकतं. जर आपण याला माहिती मागितली, आपण सांगितलं की याला आज मला MPSCसाठी काही महत्त्वाचे प्रश्न हवे आहेत, तर ते आपल्याला काय करणार आहे, महत्त्वाचे प्रश्न पाठवणार आहे. म्हणजे हे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यासारखे अनेक AI आता मार्केटमध्ये आलेले आहेत. तर या ठिकाणी चॅट जीपीटी लक्षात ठेवा आणि हे कोणी बनवलेलं आहे, ओपन AIने बनवलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, मनुष्यांमध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्रे खालीलप्रमाणे आहेत. आता मित्रांनो, मनुष्यामध्ये एकूण किती गुणसूत्र आहेत? 46 गुणसूत्र आहेत आणि त्याच्या एकूण 23 जोड्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 23 जोड्या गुणिले 2 46 गुणसूत्र. ठीक आहे, तर यापैकी जी 22 आहे ते सामान्य आहेत, परंतु जी 23वी जोडी आहे ती लिंग निश्चित करण्यासाठी आवश्यक असते आणि त्यामध्ये पुरुषामध्ये XY असते तर स्त्रीमध्ये XX असते. जर पुरुषामधील X आणि स्त्रीमधील X आला तर काय होतं, स्त्री बालकाचा जन्म होतो. ठीक आहे, जर पुरुषामधील Y आला आणि स्त्रीमधील X आला तर पुरुष बालकाचा जन्म होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, स्त्री बालक कधी असणार आहे, तर आईकडून एक X आणि वडिलांकडून एक X आला तर. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 1. जर X आणि Y आला तर या ठिकाणी मुलगा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणते इस्रोचे वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? आता मित्रांनो, सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी भारतानं आदित्य L1 नावाचं मिशन 2023 मध्ये लॉन्च केलं होतं आणि जानेवारी 2024 मध्ये ते आपल्या कक्षेत पोहोचलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, ऑप्शन 1 आदित्य L1. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, पृथ्वीतील हॉटस्पॉट्स भूउष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. हे हॉटस्पॉट काय आहेत? आता मित्रांनो, जेव्हा पृथ्वीवर ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी काय होतं, तर उष्णता निर्माण करणारे काही खडक वितळून जातात आणि ते पृष्ठभागाकडे ढकलले जातात आणि ते पृष्ठभागाजवळ आल्यानंतर पृथ्वीच्या क्रस्टमध्ये साठवले जातात आणि त्या ठिकाणी ते उष्णता निर्माण करू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की ते क्रस्टमध्ये असतात आणि काय असतात, तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये उष्णतेमुळे वितळलेले खडक असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 4, ते क्रस्टमध्ये ते क्षेत्र आहे तेथे गरम वितळलेले खडे अडकलेले असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? मित्रांनो, नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय, जी ऊर्जा पुन्हा मिळवता येईल किंवा जी ऊर्जा संपणार नाही अशी. तर या ठिकाणी सौर ऊर्जा आणि वायू ऊर्जा नवीकरणीय आहे, पुन्हा मिळवता येऊ शकते किंवा संपणार नाहीये. तर भूतापीय ऊर्जा आहे ती मित्रांनो ही देखील संपत नाहीये. ही तर जमिनीच्या उष्णतेमुळे मिळणार आहे म्हणजे ही देखील संपत नाहीये. परंतु न्यूक्लिअर फ्युजन काय असतं, एक हायड्रोजनचा अणू अधिक एक हायड्रोजनचा अणू एकत्र येतात आणि काय बनतो, हेलियम बनतो. आणि मित्रांनो, ही ऊर्जा ही रिएक्शन कधी संपत नाहीये, परंतु ही करणं खूप मोठ्या प्रमाणात घातक आहे आणि त्यामुळे ही क्रिया घडवली जात नाही आणि म्हणजेच हे काय लिमिटेड आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन आहे ती नवीकरणीय ऊर्जा नाही. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 29, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? आता मित्रांनो, लक्षात काय ठेवायचं आहे की जो अणू असतो कोणत्याही धातूचा किंवा कोणत्याही मूलद्रव्याचा जो अणू असतो त्यामध्ये काय असतात, तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर
त्याच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तर यापैकी इलेक्ट्रॉनचा शोध आहे तो 1897ला सर जे जे थॉम्सन यांनी लावला होता. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 1909 साली अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी काय लावला, प्रोटॉनचा शोध लावला. आणि 1932 साली जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. ठीक आहे. रुदरफोर्ड प्रोटॉन आणि जेम्स चॅडविक न्यूट्रॉन आणि जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? मित्रांनो स्टेनलेस स्टील आहे ते लोह, क्रोमियम आणि कार्बनचं संयुग आहे किंवा संमिश्र आहे. यामध्ये काही वेळा निकेल देखील मिळवलं जातं. निकेलमुळे काय होतं, याला गंजरोधकता प्राप्त होते, म्हणजे ते गंजत नाही. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय 2 लोह, क्रोमियम आणि कार्बन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, भारतीय शल्यविशारद सुश्रुत होते, ज्यांनी आपल्या सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये 300 पेक्षा अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती म्हणजे ऑपरेशनच्या पद्धती आणि 120 पेक्षा अधिक शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या हत्यारांचे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कोण? सुश्रुत. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, पदार्थांच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात. आता मित्रांनो एखादा पदार्थ एखादी गोष्ट गतिमान अवस्थेमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा आहे? गतिज ऊर्जा आहे. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. याचं उदाहरण काय? तर गाडी. पळणारी गाडीमध्ये कोणती ऊर्जा आहे? गतिज ऊर्जा आहे. ठीक आहे. आता एक स्थितीज ऊर्जा म्हणजे काय पाहूया. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी साठवून ठेवल्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये जर ऊर्जा निर्माण झाली तर त्याला काय म्हणायचं? स्थितीज ऊर्जा म्हणायचं. उदाहरणार्थ काय? धरणातील पाणी एका ठिकाणी साठवल्यामुळे त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते, त्यामुळे त्या पाण्यापासून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणते? आता मित्रांनो काही विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात. ते कोणते कोणते आहेत? तर विटॅमिन सी आणि विटॅमिन बी ही दोनच असे विटॅमिन्स आहेत जी पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे काय होतं, ही शरीरात फार काळ टिकून राहू शकत नाहीत आणि त्यामुळे यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार किंवा रोग होणं शक्य नाही यांच्या आधिक्यामुळे. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 2 विटॅमिन सी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी विटॅमिन बी आलेलं नाही आहे. माहिती कोणती लक्षात ठेवायची आहे की हे पाण्यात विरघळतात त्यामुळे ते शरीरात फार काळ टिकत नाहीत आणि त्यामुळे जर ते शरीरात वाढले तरी त्यांच्यामुळे फारसा दुष्परिणाम होत नाही. प्रश्न क्रमांक 34, न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? मित्रांनो न्यूटनचे 3 नियम आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. पहिल्या नियमामध्ये काय सांगितलं जातं? जर एखादी वस्तू स्थिर आणि विश्रांतीच्या अवस्थेत असेल आणि एका विशिष्ट गतीमध्ये एका सरळ रेषेत फिरत असेल तर त्या वस्तूवर जर जोपर्यंत एखादी बाहेरची कारवाई होत नाही, बाहेरची गोष्ट घडत नाही, बाहेरचं बल लावलं जात नाही, तोपर्यंत ती वस्तू त्या स्थिर अवस्थेत राहील. म्हणजे काय? जड अवस्थेत राहील. म्हणून याला काय म्हटलं जातं? जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय 1 पहिलाच नियम कशी संबंधित आहे? जडत्वाशी संबंधित आहे. ठीक आहे. याचं उदाहरण काय सांगायचं? तर एक बस निघालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रवासी बसलेले आहेत आणि जर जोपर्यंत ती बस एका सरळ रेषेत आहे, एक न थांबता जाते, तोपर्यंत प्रवासी एका जागेवर स्थिर बसलेले आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? जडत्वाची अवस्था म्हणायचं. आणि जर त्या ड्रायव्हरनं ब्रेक दाबला तर काय होईल? लोक पुढे जातील. प्रश्न क्रमांक 35, हवेत विखुरलेल्या द्रवकणांना टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो जे द्रवकण हवेत विखुरलेले असतात, पसरलेले असतात, त्यांना काय म्हणायचं? एरोसोल्स म्हणायचं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याचं उदाहरण काय? आपण जो बॉडी स्प्रे मारतो त्यावेळी काय होतं? हवेमध्ये काही धुळा उडल्यासारखं दिसतो, त्याला काय म्हणायचं? एरोसोल्स म्हणायचं, कारण त्यामध्ये द्रवाचे कण असतात. प्रश्न क्रमांक 36, विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती वान, टिंबटिंब या पिकाच्या आहेत. आता मित्रांनो एक असं पीक आहे ज्याच्यावर मर रोग पडतो आणि त्या मर रोगापासून बचाव होणाऱ्या 3 जाती शोधून काढल्या गेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? विराट, विशाल आणि दिग्विजय. आणि ते पीक कोणतं आहे? हरभरा. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे हरभरा. हरभऱ्यावर जो मर रोग होतो त्या मर रोगाला प्रतिरोध करणाऱ्या ह्या 3 जाती आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, गलगंड हा रोग आहारातील डॅश डॅश मूलद्रव्या अभावी होतो. मित्रांनो शरीरामध्ये जर आयोडीनची कमतरता असेल तर त्यावेळी गॉइटर म्हणजे गलगंड हा रोग होऊ शकतो. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे आयोडीन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे?
आता मित्रांनो पित्त जे तयार होतं ते कुठं होतं, यकृतामध्ये तयार होतं आणि पुढे जाऊन ते पित्ताशयामध्ये साठवलं जातं. म्हणजे या ठिकाणी स्रोत कोणता आहे, यकृत. तयार कुठं होतं, यकृतामध्ये. पर्याय एक आपलं उत्तर आहे. पुढे जाऊन ते पित्ताशयामध्ये साठवलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 39, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? मित्रांनो आहारामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घेतो, तर एक असतं कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, दुसरं प्रथिने, तिसरं मेद, नंतर जीवनसत्वे आणि पुढे काय तर फायबर, या गोष्टी आपण आहारात घेतो. तर त्यापैकी पहा सर्वात जास्त आपण काय खातो, आपण भात खातो, चपाती खातो, भाकरी खातो. या सर्वांमध्ये काय आहे, कर्बोदके आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. सर्वात मुख्य स्रोत कोणता आहे, कार्बोहायड्रेट्स. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो प्रथिने, त्यानंतर मेद. तर मित्रांनो या ठिकाणी पहा प्रथिने, कर्बोदके आणि मेद यांच्यातून जी ऊर्जा मिळते त्याचं प्रमाण देखील वेगळं आहे. ठीक आहे. कर्बोदकाच्या म्हणजे कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रॅममधून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनांच्या देखील 1 ग्रॅममधून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. तर मेदाच्या 1 ग्रॅममधून आपल्याला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? मित्रांनो हे कशासंबंधी आहे, जडत्वाच्या नियमासंबंधी. कारण बसमध्ये बसलेल्या व्यक्तीचं शरीर एका सरळ रेषेमध्ये एकाच गतीने स्थिर अवस्थेमध्ये पुढे जात असतं आणि त्यामुळे ब्रेक दाबल्यामुळे ते अचानक पुढे जातं. ठीक आहे. म्हणजे हा नियम कोणता आहे, जडत्वाचा. म्हणजे न्यूटनचा कोणता नियम, पहिला नियम. पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते? मित्रांनो आपण मगाशीच पाहिलं केक आणि पाव सच्छिद्र करण्यासाठी कसा वापर केला जातो, केक आणि पाव सच्छिद्र करण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. जर धुण्याचा सोडा विचारलं तर सोडियम कार्बोनेट. प्रश्न क्रमांक 42, मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? आता मित्रांनो पूर्ण वाढलेल्या मानवाच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. तर जे नवीन जन्मलेलं बाळ आहे त्याच्या शरीरामध्ये 300 पेक्षा अधिक हाडे असतात. आणि या ठिकाणी फिक्स आकडा सांगायला गेलं तर 306 म्हणू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. जसजसं ते बाळ मोठं होत जातं तसं त्याच्या शरीरातील हाडं जोडली जाऊन त्यांची संख्या 206 इतकी बनते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही? मित्रांनो या ठिकाणी पहा मेलनोक्लायमेस, द्रपेदी, पॉप्युलाटा आणि बेंगालेन्सिस ह्या काय आहेत, माशांच्या जाती आहेत. तर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाप्रित्यर्थ किंवा यांच्या स्मरणार्थ एका माशाला नाव देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? हिमॅन्थोलोफस कलामी. ठीक आहे. मेलनोक्लामाइस कलामी असं याचं नाव नाहीये म्हणून ही समुद्री प्रजाती नाहीये. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? आता मित्रांनो रक्तामधील प्रमुख घटक कोणता? हिमोग्लोबिन. आणि त्या हिमोग्लोबिनमुळेच रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो या हिमोग्लोबिनमध्ये जर लोहाची कमतरता झाली तर काय होईल? ॲनिमिया होईल. ठीक आहे. म्हणजे काय? रक्ताची कमी होईल. प्रश्न क्रमांक 45, कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. मित्रांनो कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन आणि कार्बाइड्सचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये काय आलेलं आहे? इथिलीन आलेलं आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? आता मित्रांनो आपल्याला मूलद्रव्य, आवर्त सारणी याबद्दल माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर काही ठराविक जी मूलद्रव्ये आहेत त्यांची रासायनिक नावं किंवा संज्ञा ह्या देखील आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. मग या ठिकाणी पहा एयू कशाचे आहे? एयू सोन्याचे आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. तर तांबेसाठी सीयू, चांदीसाठी एजी आणि लोहासाठी एफई या संज्ञा आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, होमिओपॅथीचे जनक कोण होते? मित्रांनो होमिओपॅथी जनक आहेत सॅम्युअल हॅनमॅन. ठीक आहे. म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. हे कोणत्या देशाचे होते? तर हे जर्मनीतील एक वैद्य होते किंवा डॉक्टर होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा टिंबटिंब मिनिटे उशिरा उगवतो. मित्रांनो चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, टिंबटिंबमुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते. आता मित्रांनो प्रकाशाचं विकिरण ही एक क्रिया असते ज्यामुळे काय होतं तर
जो निळा रंग आहे तो खुलून दिसतो आणि त्यामुळेच त्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अवकाश निळ्या रंगाचं दिसतं. परंतु काय लक्षात ठेवायचं आहे, विकिरण होण्यासाठी वातावरणाची आवश्यकता आहे आणि पृथ्वीभोवती जे वातावरण आहे त्यामुळेच प्रकाशाचं विकिरण होतं आहे आणि त्यामुळेच अवकाश आहे ते निळ्या रंगाचं दिसतंय. म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय म्हणू शकतोय की पृथ्वीवरील वातावरणामुळे प्रकाशाचं विकिरण होतं आणि त्यामुळेच अवकाश आहे ते निळ्या रंगाचं दिसतं. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यासंबंधी जर तुम्हाला कोणाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आशा आहे की तुम्हाला आजचे प्रश्न आणि प्रश्नांबद्दल दिलेली माहिती समजली असेल आणि आवडली देखील असेल. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देह अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी दररोज 100 प्रश्नांचा सराव करण्यासाठी देह अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तसेच यूट्यूबवरील व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीचे अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये दुसऱ्या विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.